नमस्कार, मी हर्षदा सोकोल. सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच की आपल्या या UCC सिरीजला तुमचा मस्त प्रतिसाद आहे, फीडबॅक मिळत आहे, सजेशन्स मिळत आहेत. जसं मी म्हणलं, मी काही लॉ स्टुडंट नाही आहे. कुठे टर्मिनॉलॉजी एखाद दुसरी पुढे मागे गेली, सेक्शन पुढे मागे झाला असेल तर आपण भांडायला नको. तर तुम्ही तुमचे सजेशन्स कमेंट बॉक्समध्ये नक्की देताय, पण त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण पुढच्या एपिसोडला या एपिसोडला सुरुवात करणार आहोत, जिथून आपण मुस्लिम पर्सनल लॉ, मुस्लिम सिस्टीम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुद्दामून आत्ताचा जो एपिसोड आहे किंवा मुस्लिम पर्सनल लॉच्या बाबतीतले एपिसोड्स हे 3 एपिसोड्समध्ये मी डिवाईड केले आहेत, कारण एकाच एपिसोडमध्ये सगळं रटाळ रेंगाळवाणं मला अजिबात करायचं नाही आहे. सो UCCकडे आपण फक्त हिंदू विरुद्ध मुस्लिम असं नाही बघू शकत, कारण जसं आपण आधी पाहिलं की हिंदू पर्सनल लॉजमधले काही ॲक्ट्स आपण पाहिले, त्याच्यातनं तुम्हाला थोडा अंदाज आला असेल की एक युनिव्हर्सल लँग्वेज हिंदू ॲक्ट्समध्ये आहे. आणि जस्ट इमॅजिन की ही लँग्वेज 70-75 वर्षांपूर्वी ज्यांनी लिहिली त्यांची दूरदृष्टी काय असेल. आणि त्यामुळे आता जर UCC जे कोणी लिडरशिप, जे कुठलं नेतृत्व घेऊन येणार आहे, त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी या 70 वर्षांपूर्वीच्या लिडरशिपनं दिलेली आहे. सो लेट्स स्टार्ट. थोडं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूयात की मुस्लिम सिस्टीम काय. सगळ्यात पहिल्यांदा सांगते की हा व्हिडिओ किंवा ही सिरीज आपली ही स्पॉन्सर केली आहे राजहंस प्रकाशननं. त्यांचे खूप खूप आभार. राजहंसच्या वेबसाईटवर खूप पुस्तकं सवलतीच्या दरात आहेत. भारताच्या अव्वल इतिहासाच्या वाटा शोधणाऱ्या 3 कादंबरींचा सेट राजहंसच्या वेबसाईटवर 1200 रुपयात मिळणार आहे. पाटलीपुत्राचे राजपुत्र, तक्षशील पाटलीपुत्र झंझावात आणि कलिंग संहाराचा न्याय या 3 कादंबऱ्या. याचे मूळ लेखक आहेत श्रेयस भावे. मराठी अनुवाद केलाय वैशाली झुंजरे, अनघा नाटेकर, शिरीष सहस्रबुद्धे यांनी. या कादंबऱ्यात 2300 वर्षांपूर्वीच्या बलदंड व्यक्तींची कहाणी आहे. चाणक्य, चंद्रगुप्त, अशोक कादंबरी त्रिधार आहे. चाणक्याची कूटनीती, चंद्रगुप्ताची रणनीती आणि सम्राट अशोकाची युद्ध ते बुद्ध ही शांती यात्रा. कल्पनेचे पंख आणि सत्य घटनांचे पाय घेऊन आपण याचे साक्षीदार होऊया. सो नक्की या वेबसाईटला भेट द्या, या कादंबऱ्या विकत घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. हे बघा, मुस्लिम समाजामध्ये जी लीगल सिस्टीम आहे त्याला म्हणतात शरीयत. एक डिवाइन लॉ, देवानं तयार केलेला बनवलेला कायदा म्हणून याच्याकडे बघितलं जातं. भारतातले मुस्लिम्स हे लीगली मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट 1937 च्या अंडर येतात. आणि हा कायदा मुस्लिमांमधल्या मॅरेज, सक्सेशन, इनहेरिटन्स, चॅरिटीज या सिव्हिल मॅटर्सबद्दल आहे. आता शरीयत ही लीगल सिस्टीम मुळात 4 लीगल सोर्सेसवर आधारित आहे. पहिला म्हणजे अर्थात कुराण. आपल्याला माहिती आहे की मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक आणि त्यांच्या हातून अल्लानं कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. या श्रद्धेनं मुस्लिम पुढे जातात. पैगंबरांनी थेट ईश्वरानं जे सांगितलं ते त्यांनी लिहून काढलं, जसेच्या तसं ते आहे कुराणमध्ये. त्यामुळे थेट ईश्वराचा शब्द असल्यामुळे कुराणमध्ये असे अनेक प्रसंग आहेत जे कायद्याच्या स्वरूपात आहेत. दुसरं म्हणजे हदीथ, हा दुसरा लीगल सोर्स आहे. याचा अर्थ ज्याचा संबंध पैगंबर यांच्याबरोबर आहे. इन शॉर्ट, पैगंबर यांचं कथन आणि कृत्य याच्या सपोर्टनं एखाद्या सिच्युएशनकडे बघणं. कुराणमध्ये जे पैगंबर यांनी लिहिलं आहे ते तर आहेच आहे, शिवाय पैगंबर यांनी स्वतःहून जे सांगितलं आहे म्हणजे जे कथन केलं आहे त्याला म्हणतात सुन्ना. याच्याशिवाय मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या जीवनात जे डीड्स म्हणजे जी कार्य, कृत्य केली आहेत त्या कृती या एथिकली, नैतिकदृष्ट्या अगदी योग्य कृती मानल्या जातात. त्यामुळे त्या डीड्ससुद्धा मुस्लिम लीगल सोर्स म्हणून बघतात. पुढचं आहे क्यास, म्हणजे लॉजिकल रिझनिंग बेस्ड ऑन कुराण अँड हदीथ. त्याच्या आधारावर केलेलं एक लॉजिकल रिझनिंग. आता कुणी कितीही प्रयत्न केले तरी असं तर नाही होऊ शकत की प्रत्येक सिच्युएशन ही कुराण किंवा हदीथमध्ये लिहिलेलीच असेल. तर अशा केसेससाठी मुस्लिम लीगल सोर्समध्ये आहे कियास. सो जे जज असतील ते कुराण आणि हदीथच्या बेसिसवर अनुमान लावतील की जर एखादी गोष्ट, एखादी सिच्युएशन ही कुराण किंवा हदीथमध्ये लिहिली असेल तर ती कशी लिहिली असेल. त्यानंतर आहे इज्मा, म्हणजे कन्सेन्सस, म्हणजे शेवटचा सोर्स आहे हा, त्याला म्हणतात इज्मा. लीगल स्कॉलर्स एखाद्या नवीन मुद्द्यावर त्यावेळेला एकत्र बसतात आणि त्यांच्या संमतीनं जी गोष्ट ॲक्सेप्ट होईल तिलाही महत्त्व आहे. आता हे लीगल सोर्स कळले असतील तर बघूयात की डिफरन्स काय आहे शिया आणि सुन्नीमधला. हे अगदी बेसिक गोष्टी मी आत्ता पहिल्यांदा सांगते की ज्यांना ॲब्सोल्युटली काही बॅकग्राऊंडच माहिती नसेल त्यांच्यासाठी. आता बघा की मुस्लिमांमध्ये 2 प्रकारे शिया आणि सुन्नी. काय फरक आहे त्यांच्यात? एक बेसिक तर मोहम्मद पैगंबर यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे कुणी चालवावा, त्यांचा सक्सेसर कोण असावा यावरनं 2 मतं तयार झाली. ज्यानं पैगंबरांचा वारसा हा कुटुंबातल्या सदस्यानं
फॅमिली मेंबर्सनंच पुढे चालवावा असं वाटत होतं, ते मानले जातात शिया. आणि कुटुंबाव्यतिरिक्तही योग्य व्यक्ती जर कोणी आउटसाईड कुटुंब असेल तर त्यानं वारसा चालवावा असे मानणारे आहेत सुन्नी. तर आता जगभरात सुन्नी बहुल मुस्लिम देश जास्त आहेत. इराण शिया बहुल आहे, पण भारतात, पाकिस्तानात सुन्नी बहुल मुस्लिम्स हे जास्त प्रमाणात आहेत. दुसरा मुद्दा आहे शरीयतची व्याख्या शिया आणि सुन्नी यांनी वेगवेगळी केली आहे. सुन्नी ब्रँच ऑफ मुस्लिम्स हे अधिक कठोर आहेत. फॉर एक्झाम्पल 3 तलाक सिस्टीम शिया ब्रँच ऑफ मुस्लिम्स मान्य करत नाहीत, फक्त सुन्नी करतात. पण सुन्नी बहुसंख्य नसल्यामुळे एक मेसेज असा जातो की मुस्लिमांमध्ये 3 तलाक पद्धत आहे. भारतामध्ये शरीयत कायद्याचा अर्थ काय असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे आहे की भारतात सुन्नीमधला हनाफी संप्रदाय जी व्याख्या करेल कायद्याची ती लागू होते आणि शियामधला इमामी संप्रदाय जी व्याख्या कायद्याची आहे ती शिया मुस्लिम्स फॉलो करतात. औरंगजेबानं ज्या व्याख्या त्याच्या पुस्तकात केल्या होत्या त्यामध्ये मुख्य करून हनाफी संप्रदायातले कायदे होते. पण भारत हा सुन्नी बहुल असल्यामुळे एक मोठी मिनिंग असं होतं की शरीयतची व्याख्या म्हणजे हनाफी संप्रदायानं केलेली कायद्याची व्याख्या, त्याच्याच बेसिसवर ही पूर्ण सिस्टीम आहे. आज आपण बोलणार आहोत शरीयतच्या आधारावर असलेल्या सिव्हिल केसेसबद्दल, पण त्याआधी एका काळामध्ये शरीयत अंडर क्रिमिनल केसेस किती क्रूएल आणि स्त्रियांचे हक्क पूर्णपणे ओरबाडणाऱ्या पद्धतीने हँडल झाल्यात हे पण पटकन समजावून सांगणार आहे. आणि या क्रिमिनल केसेस कशा हँडल झाल्या हे समजून घेण्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर्सबद्दल पटकन सांगणार आहे. भारतात इंग्रज आल्यानंतर जोपर्यंत इंग्रजांनी क्रिमिनल केसेसमध्ये कायदे आणले नव्हते तेव्हा मोगलांच्या काळामध्ये शरीयतमधलाच क्रिमिनल कायदा फॉलो होत होता. आणि शरीयतमधला क्रिमिनल कायदा म्हणजे जसं मी सांगितलं की हनाफी संप्रदाय जी व्याख्या करतो ती. तर हनाफी संप्रदाय गुन्हे कॅटेगराईज करायचा 3 बेसिसवर, हुदूद, कियास आणि ताझीर. तर हुदूद म्हणजे जिना, खुदाविरुद्ध केलेला अपराध, मग ते ॲडल्ट्री असेल, चोरी असेल, यांना खुदाविरुद्धच्या अपराधात सामील करतात. हुदूद अपराधात माफी नसते, या झिनाची किंवा हुदूदची शिक्षा असते दगड मारून मारणं म्हणजे मारून टाकणं, अशी भयंकर कठोर शिक्षा यामध्ये. हुदूदमधले प्रोसिजरल लॉज जे आहेत क्रिमिनल मॅटर्स ते हॉरिबल आहेत. त्याचा एक पटकन रेफरन्स देतो तुम्हाला की पाकिस्तानमध्ये 1979 जिया उल हक हे सत्तेवर आले आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये असं डिक्लेअर केलं होतं की पाकिस्तानात हुदूद लागू असेल. पण त्याचे प्रोसिजरल लॉज पाहिले तर कळेल की त्याची ग्रॅव्हिटी काय होती. फॉर एक्झाम्पल सपोज बलात्कारासारखी केस घेतली तर अंडर हुदूद एखाद्या बाईवर जर बलात्कार झाला तर तिला हे प्रूव्ह करायला 4 पुरुष प्रत्यक्ष साक्षीदार दाखवायला लागतील आणि जर ती असं करू शकली नाही तर तिच्या कन्सेंटनं हे झालंय असं मानलं जाईल आणि त्या गुन्ह्याला झिना मानलं जाईल. विचार करा की एखाद्या महिलेसाठी हे शक्य तरी आहे का. हे बघण्यासाठी आपण मुक्तारन माई केसचं पण उदाहरण घेऊ शकतो. नंतर कधीतरी ही केस गुगलवर तुम्ही डिटेलमध्ये वाचा. दुसरा आहे कियास. त्याचा मिनिंग होतो की 2 व्यक्तींमधले अपराध, खुदाविरुद्धचे नाही तर 2 व्यक्तींमधले अपराध. ताझीरचा अर्थ होतो जे अपराध हे हुदूद आणि कियासमध्ये नाही आहेत ते बाकी सर्व अपराध कॅटेगराईज होतात ताझीर अंडर. तर हे झाले क्रिमिनल प्रोसिजर्सबद्दल मी तुम्हाला पटकन एक माहिती दिली. पण कमिंग बॅक टू आवर पॉईंट जो आपला बेसिकली सिव्हिल मॅटर्सबद्दलचा आहे. भारतात ना आत्ता हुदूद आहे ना आत्ता हे क्रिमिनल प्रोसिजर्स कुठेही इम्प्लिमेंटेड आहेत. आपण इन अ वे वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की मॉडर्न क्रिमिनल लॉज लिबरल आणि युनिफॉर्म सिस्टीम असलेलेच आहेत. कारण क्रिमिनल मॅटर्समध्ये इंग्रजांनी 1860 आणि 1861 IPC आणि CRPC लागू केले. त्याच्यामुळे क्रिमिनल मॅटर्समध्ये भारतात युनिफॉर्मिटी आली. सांगायचा मुद्दा आहे की ज्या मुस्लिमांना असं वाटतं की आमच्या सिव्हिल लॉजना किंवा आमच्या पर्सनल लॉजना हात लागता कामा नये, ते इंटॅक्ट राहिले पाहिजेत, त्यांच्यापैकी मला नाही वाटत असं कोणाचंही मत असेल की आमचं क्रिमिनल लॉजसुद्धा इंटॅक्ट ठेवा. कारण आपण वर पाहिलं की ते किती कठोर आहेत, किती हॉरिबल आहेत. सो आय थिंक मला असं वाटतं की आपण या एपिसोडमध्ये आता इथेच थांबूयात. हा जितका झाला एपिसोड तितका इनफ आहे आजच्यासाठी. ही सिस्टीम तुम्हाला कळली असेल तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये ॲक्च्युली हे पर्सनल लॉज काय आहेत, मुस्लिम सिव्हिल लॉजबद्दल आपण बोलणार आहोत आणि काही केसेसबद्दल पण बोलणार आहोत आणि समजून घेणार आहोत की ते बदलायला पाहिजेत की नाही बदलायला पाहिजेत. UCCच्या जवळपास जाणारे मुस्लिम पर्सनल लॉजमधले काही ॲस्पेक्ट्स आहेत का
हे पण बघणार आहोत. त्याच्यामुळे आजच्या एपिसोडला इथेच थांबूयात. पुढचा एपिसोड खूप लवकर घेऊन येते. तोपर्यंत धन्यवाद इथपर्यंतचे सगळे एपिसोड आणि हा एपिसोड पण पाहिल्याबद्दल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की हे एपिसोड, आपली ही प्लेलिस्ट शेअर करा. मी एक प्लेलिस्ट तयार करते ज्याच्यामध्ये ह्या UCCचे सगळेच आपले एपिसोड मी अपलोड करते. त्याच्यामुळे ही प्लेलिस्ट शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा राजहंस प्रकाशनचे खूप खूप आभार की त्यांनी ही अख्खी सिरीज स्पॉन्सर केली आहे. विविध पुस्तकं सवलतीच्या दरात राजहंसच्या वेबसाईटवर आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये त्याचं ग्रुपिंग केलं आहे. त्यामुळे पुस्तक निवडणं अगदी सोपं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं 3 कादंबऱ्यांचा सेट फक्त 1200 रुपयात मिळतोय. तोही विकत घ्यायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.